हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण पौष्टिक अशी काकडीची कोशिंबीर सोप्या पद्धतीने करूयात. जेवणाला रुचकर बनवते. तर इथं अर्धा किलो म्हणजे 5-6 काकड्या घेतल्यात मी स्वच्छ धुवून. त्याचं साल काढून घ्यायचं आहे. पुसून घ्यायच्यात काकड्या. साल काढून घेतलं आणि किसून घ्यायच्यात. त्यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे. पाणी जर तुम्हाला हवं असेल तुम्ही नाही काढलं तरी चालेल. थोडंसं मीठ, साखर, चवीपुरतं मीठ, शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, आणि घट्ट दही घालायचे आपल्याला 4 चमचे. आणि छान एकत्र कालवून घ्यायचं आहे. आता तूप घ्यायचं आहे 2 चमचे. त्यावर जिरे, हिरवी मिरची, कढीपाला असेल तर थोडासा कढीपाला, आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं चिमूटभर हिंग. छान खमंग फोडणी करायची. तुपाची फोडणी केली की कोशिंबीर आपली छान लागते आणि चवीलाही छान लागते आणि पौष्टिकही होते. आता ह्याच्यावर आपल्याला ही फोडणी घालून घ्यायची आणि एकत्र छान मिक्स करायचं आहे आणि वरून कोथिंबीर पेरायची आहे. ही नुसती खाल्ली तरी छान लागते. नक्की करून बघा. आता काजू, कांदा, टोमॅटो, 3-4 कांदे, 3 टोमॅटो, थोडेसे काजू, आल्याचा तुकडा 1, लसूण, कोथिंबीर याचं बारीक मसाला वाटून घेतला आहे. त्यात थोडासा गरम मसाला घातला आहे. बटरवर आणि तेलावर छान मसाला परतून घ्यायचा आहे. सुहानाचा मसालाही घातला आहे. झटपट पनीरची भाजी तयार होते. मिक्सरला पहिल्यांदा टोमॅटो, कांदा आणि काजू एक शिट्टी मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला मसाला छान स्मूथ होतो. ह्याच्यात दही घालायचं आहे थोडंसं आणि परत छान मसाला परतून घ्यायचा आहे. दह्यामुळं भाजीला छान चव येते. छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ आणि नक्को मटारही छान ह्या तेलात परतून घ्यायचे. मला थोडासा वेळ घाई झाली होती म्हणून मी पटदिशी आहे तसेच मटार घातलेत फ्रीजमधले. तुम्ही थोडंसं थंड करून मग घातले तरी चालतील. छान हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडंसं तूप घातलं आहे. एकीकडं भात करून घेतला आहे. तेजपान, दालचिनीचा तुकडा, मिरे घालून, तांदूळ घालून छान जिरा राईस करून घेतला आहे. आता आपला मसाला होत आला आहे. आपण कच्चंच कुकरला शिट्टी मारून घेतली होती, त्यामुळे छान मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही पाहू शकता तेल सुटू लागलं आहे आपलं. आता गरम पाणी किंवा
थोडंसं गरम पाणी किंवा थंड पाणी घातलं तरी चालेल, पण गरम पाणी घातल्यावर छान तवंग येतो. आणि एक उकळी आली की आपल्याला पनीर घालायचं आहे. वरून कसुरी मेथी, कोथिंबीर घालायची आहे. आणि आपली भाजी तयार. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.